येथे कोसळलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या बॉक्सवेलच्या कामाची चौकशी करण्यात यावी, तसेच या कामास जबाबदार असणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 3 वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 या चौपदरीकरणाच्या कामाचं काम चालू आहे. सदर काम हे दिलीप बिल्डकॉन कंपनीने घेतलेलं आहे. ही दिलीप बिल्डकॉन कंपनीने काम घेतल्यानंतर, त्यांनी चालू केल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे गेले 3 वर्ष ते आपला पूर्णपणे मनमानी कारभार करत आहेत. मनमानी कारभार करत असताना सुद्धा त्यांनी जी निकृष्ट कामं केली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत, त्या निकृष्ट कामांमुळे बऱ्याच लोकांचे बळी गेलेले आहेत व हे बळी जाण्याला कारणीभूत ही दिलीप बिल्डकॉन कंपनीच आहे. आणि ह्या बाबतीत आम्ही लोकांनी बऱ्याच वेळा तक्रारी केल्या, आंदोलने केली, सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्या बाबतीत आवाज उठवले, तरी त्यांना न जुमानता ही दिलीप बिल्डकॉन कंपनी दादागिरीने हे काम आपल्या पद्धतीने करत आहे. तसंच त्याचंच उदाहरण म्हणून काल प्रत्येक कणकवली शहरात आला. 13 तारखेला ज्यावेळी आपल्या कणकवली शहरात ओव्हरब्रिजचं काम चालू आहे व त्याला दोन्ही बाजूला बॉक्सवेलचं काम चालू आहे. पावसाच्या आधी त्या बॉक्सवेलच्या बाबतीत बऱ्याच जणांनी, मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं होतं, तिथे साईटवर जाऊन संबंधित दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना आणि महामार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना की ह्या बॉक्सवेलची भिंत ही खचलेल्या आहेत, त्या खचलेल्या भिंती काढाव्यात व त्या सुधारित करून नवीन कराव्यात. तरी पण त्याच्यावरती दुर्लक्ष करून त्यांनी आज अशी अवस्था झाली, 13 तारखेला पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे ती भिंत पूर्णपणे तुटून पडली. सर्व्हिस रोडवरती 30-35 फुटाची भिंत तुटून पडते. ह्यातच ह्या निकृष्टपणाचा दर्जाचा त्यांचा एक प्रत्यय येतो. त्या ब्रिजवरून किंवा त्या बॉक्सवेलवरून आज मितीपर्यंत कुठलंही वाहन न जाता ही भिंत कोसळते. ह्याच्यातच हा निकृष्टपणा सिद्ध होतो. आमची एकच मागणी आहे, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मी आज उपमुख्यमंत्री अजितदादांना पत्रव्यवहार केला आहे, आदरणीय शरद पवार साहेबांना पत्रव्यवहार केला आहे, आदरणीय जयंत पाटील साहेबांना केला आहे, त्याचबरोबर पालकमंत्री यांना केला आहे, पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांना केला आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेबांना केला आहे. अशा विविध आमच्या ह्या गोष्टीची महाराष्ट्र शासनाची जे संबंधित लोक आहेत, आदरणीय साहेबांना पत्र करण्याचं कारण हे केंद्रीय स्तरावरचा प्रश्न आहे, तो नितीनजी गडकरी साहेबांकडे त्यांनी मांडावा. आणि दादांना सुद्धा मी त्या पत्रात उल्लेख केला, अजितदादांना सुद्धा, की ह्याच्यावरती तुम्ही, आणि दादांचं काम हे प्रत्यक्षपणे महाराष्ट्रात कामाची त्यांची दखल घेण्याची पद्धत सगळ्या जनतेला माहिती आहे, त्या पद्धतीने दादा दखल घेणारच आहे. दादांशी माझं बोलणं पण झालं की दादा, या पद्धतीचं काम जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे. उद्या सकाळी ह्यावरनं वाहतूक चालू झाली तर अनेक अपघात घडू शकतात, लोकांचे बळी जाऊ शकतात. म्हणून आज मी हा पत्रव्यवहार केलेला आहे. तरी आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे एकच आमची एक सूचना राहील किंवा आमची एक मागणी राहील की संबंधित हे जे निकृष्ट काम केलेलं आहे त्या कामासंदर्भात दर्जा तपासणी पथक आणून त्या पूर्ण महामार्गाची तपासणी करावी. त्याच्यात जो दोषी आढळून येईल, अधिकारी असू दे किंवा त्या दिलीप बिल्डकॉनचे कर्मचारी किंवा कंपनी असू दे, त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील जनता या निकृष्ट कामाच्या बाबतीत पूर्णपणे बाजूला होऊन त्या बाबतीत कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलेही वाहन चालकांना त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे आज मी आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादीचे नेते अजितदादांना पत्र केलं आहे आणि त्याची प्रत मी प्रत्येक आमच्या आदरणीय शरद पवार साहेबांना केलं आहे, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना केली आहे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री
नितीनजी गडकरी साहेबांना सुद्धा आपण त्याची प्रत देतोय. तरी ह्यातून मी एकच आमची मागणी आहे की ह्या निकृष्ट केलेल्या कामाचा दर्जा तपासून पाहावा व त्याच्यात कोण दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून ह्या निकृष्ट काम काढून टाकून चांगल्या प्रतीचं काम करून द्यावं हीच आमची राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मागणी राहील.